तर हॅलो, आम्ही पोहोचलो तुळजापुरात. वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवात ही कुलस्वामिनीच्या दर्शनाने करावे असे ठरवले. तर पोहोचल्यानंतरून कळालं की शाकंभरी नवरात्र उत्सव चालू झालेला आहे आणि देवी ही निद्रावस्थेत गेली आहे. तर 344 दिवस देवी जागृत अवस्थेत आणि 21 दिवस निद्रावस्थेत असते. तर निद्रावस्था ही 3 टप्प्यात असते. पहिले असते घोर निद्रा, जे की भाद्रपद महिन्यात देवी निद्रावस्थेत जाते. त्यानंतरून असते श्रम निद्रा, म्हणजेच दसऱ्यानंतर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत निद्रावस्था असते. त्यानंतरून येतो शाकंभरी नवरात्र. तर यामध्ये देवी ही मोहनिद्रामध्ये जाते. मोहनिद्रा म्हणजेच देवीला या निद्रेमध्ये शांतता, विश्रांती आणि देवीला आराम भेटावा ह्याच्यासाठी हे निद्रावस्था आहे. तर कुलस्वामिनीचं दर्शन कसं झालं हा मोठा व्लॉग मी यूट्यूबवर टाकला आहे, तर जाऊन नक्की भेटा. तर अशी झाली आमची ही नवीन वर्षाची सुरुवात आणि देवीचं दर्शन. थँक्यू.